आणि स्ट्राईकला आहे संतोष. बघूया दोघांमध्ये लढत असणार आहे. बघूया बॉलिंग नेम रोहित आणि स्ट्राईक आहे संतोष. बघूया संतोष आपल्या संघासाठी किती डोंगरांचं पाऊस पाडणार आहेत. आता बघूया संतोष आणि रोहित. बघूया रोहित पहिला बॉल रोहितचा संतोषला. संतोष तयारीत आणि पाहूया मारलेला बॉल लेगच्या दिशेने आणि तिथं फिल्डर सज्ज. बघूया किती धावा मिळणार आहेत रोहित यांना संतोष यांना आणि 2च धावा समाधान मानावं लागले संतोषांना. बघूया रोहितचा दुसरा बॉल संतोषला. मित्रांनो मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच प्रेयश ठरतायत. तर प्रेयशच्या अब्सेन्स मध्ये साहिल इथे आले. तर मी तेजस साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचे. नाव बॅक टू द दीपक. दुसरा बॉल रोहित संतोषला. बघूया संतोष तयारीतच आहे मारण्याच्या प्रयत्नात. बघूया मारलेला बॉल पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तिथं फिल्डर सज्ज आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे संतोषांनी आणि 2 धाव समाधान मानावं लागणार संतोषांना. मित्रांनो वेस्ट इंडीज टीम के लिए चैंपियन ट्रॉफी के लिए पैसे नहीं थे. वो पैसे भारतीय या इंडियन वो पैसे पे की थे. आणि इसके बाद चैंपियन ट्रॉफी वेस्ट इंडीज जीती. इसके बाद गाना बजने लगा चैंपियन या चैंपियन रिटर्न या चैंपियन. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. संघर्ष किया कोई महान नहीं होता. ना पड़े पत्थर के गाव पत्थर भी भगवान नहीं होता. पाहूया तिसरा बॉल संतोषांना आणि उंचकलेला बॉल झेलवायचा प्रयत्न आणि चांगला असा सत्रशन पाहायला मिळत आहे परेश अलिविलियन माध्यमातून. आणि 3 धाव पूर्ण केले संतोषच्या या टीमने आणि एकूण स्कोअर झालाय 6. 4 बॉल 3 बॉल 6 झालेला आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसले आपला रोहित परेश अलिविलियन कडून. आणि मारलेला बॉल आणि पहिला डॉट रोहित यांचा. चांगला असं गोलंदाजी करताना दिसले रोहित संतोषला. बघूया पाचवा बॉल फेकण्यासाठी रोहित संतोषला. संतोष पाहूया बघूया मोठके फटके येणे जरूर आहे. मारलेला बॉल पुन्हा एकदा एक लेगच्या दिशेने आणि बघूया दुसरी धाव भी पूर्ण आणि तिसरी धावाची प्रयत्नात पाहूया पण ती 2 धाव बघूया आणि 2 धावावर 2 धाव मानावं लागणार संतोष यांना. आणि एकूण स्कोअर झाले 8. 5 बॉल 8. 1 बॉल शिल्लक. पहिला ओव्हरचा 1 बॉल शिल्लक. आता बघूया रोहित चांगली गोलंदाजी करताना दिसत रोहित परेश 11 कडून. आता बघूया संतोष चांगला आहे फलंदाज ताकदवान फलंदाज. बॉडी लँग्वेज चांगली आहे. बघूया आता पुन्हा एकदा संतोष तयारीत. बघूया मारलेला बॉल आला औपचारिकच्या दिशेने आणि चौकार होण्याची शक्यता आणि चौकार. आप मॅच सुरू करावी कारण टाइम आपल्यासाठी खूप कमी आहे. टाइम इज मनी. टाइम हा कुणासाठी थांबत नसतो. तो आपला काम बरोबर बजावत असतो. म्हणूनच आपणही आपलं काम बजावला तर आम्हालाही सहकार्य होईल. आणि कारण सामने खूप खेळवायचे आपल्याला कारण एकच सामना नाही आहे. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे टाइमपास नाही पाहिजे खेळताना. आता एक ओव्हरचा सामना पूर्ण झालाय आणि दुसरा बघूया बॉलिंग हर्षल बघूया गोलंदाज माळवर हर्षल आणि स्ट्राईकला आहे संतोष. सचिन शिंदे किशन बघूया. 1 ओव्हरचा सामना पूर्ण. दुसरा ओव्हरचा सामना चालू आहे आणि बॉलर नेम आहे किशन.
आणि संतोष. खूप नामवंत, दोघे नामवंत संघ आहेत आणि नामवंत खेळाडू देखील आहेत. बघूया आपल्याला ह्या मॅच मध्ये काय होईल, काय होईल, काय होणार नाही. बघूया मारलेला बॉल ऑफसाईडच्या दिशेने, तिथं फिल्डर सज्ज. परेश 11 कडून आपल्या चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हर्षल आणि आणि संतोष आहे ना खाली, सचिन. आता आलाय सचिन स्ट्राईकला, स्ट्राईकला आहे संतोष. आता बघूया हर्षल आणि संतोष मधील लढाई सुरू आहे. बघूया कोण जिंकेल कोण हरेल काहू सांगू शकत नाही. मारलेला बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने, तिथं फिल्डर सज्ज आणि एकच धाव रनावर समाधान मानावं लागणार आहे. तर जरूर आपण पाहू शकता एक देखणी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग्स 11. सध्याच्या घडीला आपण पाहतो की थोडंसं पारडं जड आहे, बॅटिंग चांगली चालू आहे, परंतु परेश 11 संघ तेवढाच दबाव बनवतोय. दीपकजी जर का सांगायचं म्हणलं ना, सचिन आणि संतोष दोन क्वालिटी प्लेअर आहेत, दोन क्लास प्लेअर आहेत. यांच्याकडे पुस्तकी फटके दाटून भरलेत, परंतु ते स्ट्रोक पाहायला मिळत नाहीयेत. आणि जर का उशीर झाला तर मी एवढंच म्हणेन की लेट होईल, आणि जर लेट झाला तर सामना गळपेची देखील होऊ शकतो. तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलेत. गोलंदाज हर्षल आहेत, राईट. किसन, माफ करा, किसन यांना आणलं गेलंय. एक परिपूर्ण अष्टपैलू असा खेळाडू अचूक टप्प्यावरती मारा करतोय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा मात्र आम्हाला सांगते 14. या षटकातील चेंडू झालेले आहेत 3 आणि 14 धावा फलकावरती 14. अद्याप देखील इथून 9 चेंडू बाकी आहेत. अपेक्षा असेल 20+ ची. मोठे फटके विसरलेत, मोठे फटके खेळावं लागेल. क्षमता आहे सचिनकडे, परंतु त्या क्षमतेचा वापर केला जाणार का? मोठा फटका खेळलाय जरूर. टिपिकल सचिन कारवार स्ट्रोक व्ही शेप मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात. कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये ज्या विकेटच्या शोधामध्ये होते, जो ट्रॅप लावला गेला होता, त्या ट्रॅप मध्ये खेळाडू सापडतोय. सेलिब्रेशन, विकेटचं पतन. थँक्यू. थोडासा आवाज बघा इकडे. तर नवीन फलंदाज जागू मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. जागू जसे मैदानाच्या आतमध्ये आले त्यानंतर तेजसजी गायकवाड साहेबांनी आमच्याकडे इशारा दिला. प्रशांत, गतवर्षी झालेली महाराष्ट्र निर्माण सेनेची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावत तब्बल 15,000 रुपयांचा मानकरी बनलेला जागो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलात. मानेस सरकार यांनी त्याच्यावरती हे पारितोषिक लुटवलं होतं. तो जागो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु तो खेळ पाहायला मिळणार का? पाजी बॅक टू द ग्राउंड असंच म्हणावं लागेल, परंतु तोडफोड केली जाणार का? ओळखला जातो हा खेळाडू तोडफोड करण्यासाठी, आणि त्याचा टिपिकल स्ट्रोक तुम्ही पाहाल ना मित्रांनो, व्ही शेप, भरपूर स्ट्रॉंग आहे. समोर किसन आहेत. काय स्ट्रॅटेजी असेल, कशा प्रकारचे फटके खेळावे लागेल? मैदानावरती सध्या धाव फलकावरती धावगती थोडीशी संत झाली आहे. स्टार्टअप करावं लागेल, थोडासा वेग द्यावा लागेल, ऍक्सेलरेट करावं लागेल. स्कोर कार्डला लोअर फुलटा चेंडू होता, ऑन साइडला फिरकावून दिलाय किशोर. प्रयत्न चांगला झाला होता. दीपकजी, कॅच कंप्लीट होऊ शकला असता का? 100% सर, प्रयत्न खूप चांगला होतो, पण आता सूर्याच्या प्रकाशामुळे कदाचित त्याला कॅच सापडली नसेल. तर जरूर आपण पाहतोय की प्रयत्न खूप चांगला होता. हाईट खूप चांगली आहे त्याची, 6+ त्याची हाईट आहे, आणि त्याच्या हाईटने मात्र एका भिंतीप्रमाणे चेंडूला रोखलाय. जरूर 2 धावा येत आहेत. समोर खेळला गेलाय चेंडू वाडिश लॉंगऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक देता येणार ते चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फेकी देखील तेवढीच चांगली होते. धाव कंप्लीट केली गेली. डेंजर झोनवरती, डेंजर झोनवरती नजर हटी, दुर्घटना घटी. पंचांचा कॉल येणं बाकी आहे. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. कदाचित जगराज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहेत का? यस, इट्स अ फेअर. इथं मात्र आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत, आणि या 2 धाव्याने 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 18 धावा धाव फलकावरती आल्यात. आपण पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 12 धावा होत्या. या षटकामध्ये किसनने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात, आणि सचिन कारवार सारखी मोठी विकेट गळ्यामध्ये सापडली. बघा,
परेश 11 संघ कुठेतरी हवी होतोय की काय असं म्हणावं लागेल. पिंक पॅन्थर्स बँग ऑन टार्गेट. दीपकजी हॅलो, टीम मीटिंग. गणेशजी प्लीज चला, टीम मीटिंग नको. हर्षल, 2:18 आणि लवकर लवकर मॅच सुरू करावा कारण टाइम आपल्याला खूप कमी आहे. मित्रांनो सहकार्य करा लवकर लवकर. बघूया मित्रा, तिसरी वर चालू आहे आता आणि एकूण स्कोर झालाय 18. बघूया, आपण खूप मोठ्या मोठ्या मॅच पाहत असतो, तसेच आजही मंचचषक यांनी एक दरवर्षाप्रमाणे याही वर्ष आयोजित केलेली मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो आता आपण टेनिस क्रिकेट खूप मोठं झालं आहे, तिथं आपण खूप मोठ्या मोठ्या क्रिकेटमध्ये मोठे मोठे खेळाडू पाहत असतो. कृष्णा सातपुते सर असतील, योगेश पेनकर सर असतील, केतन म्हात्रे असेल आणि उस्मान पटेल रायगडचा टायगरही असेल. कारण हे जर क्रिकेटर जे मोठे झालेत ते खूप मेहनत करून झालेत. मित्रांनो आपल्याला जर मोठा खेळाडू बनवायचा असेल तर रोज सराव करावा लागतो, फोकस क्रिकेटवर द्यावा लागतो, त्यामुळेच हे मोठे झालेत. बघूया मॅच कडे जाऊया आपण आणि तिसरा ओव्हर फेकण्यासाठी येत आहे हर्षल पाहूया आणि संतोष. बघूया हर्षांनी संतोष पाहूया. आता बघूया हर्षाचा पहिला बॉल, संतोषला मारलेला बॉल, उंच गेलेला बॉल, झेल होण्याची शक्यता पाहूया आणि बघूया आणि झेल सुटलेले आहे. आपलं खूप असं शतरक्षण पाहायला मिळत आहे आपल्याला परेश या 11 संघाकडून आणि 2-2 पूर्ण झालेले आहेत. बघा लोअर फुलटॉस चेंडू होता, नो डाऊट आउट ऑफ द पार्क जाणं बंधनकारक होतं. संतोष थोडासा मिस करतोय की काय, कुठे गेलाय तो संतोष जो मागील 2 वर्षांआधी प्रत्येक गोलंदाजाचा कर्दन काळ बनत होता. कुठे गेलाय जो संतोष जो मात्र गोलंदाजांची अक्षरशः पिस्स काढत होता. कुठे गेला जो मात्र डी डिव्हिजन मध्ये खेळत असताना उत्कृष्ट फलंदाज म्हणून पटकावलं होतं मुंबई लेदर बॉल क्रिकेट अर्थात कंगाली टाइम शील्ड मध्ये. कुठं गेलाय तो संतोष ज्याने मात्र सदैव आपल्या टीमला विजयी ओपनिंग करून दिली होती. संतोष कुठेतरी हरवलाय की काय असा प्रश्न तमाम क्रीडा रसिकांना पडलाय. असंख्य सारे त्याचे चाहते वर्ग आज त्याची बॅटिंग पाहण्यासाठी आलेत, परंतु संतोष चाचपतोय मैदानाच्या आतमध्ये. ही संधी आहे संतोषला पुन्हा एकदा पेटून उठण्याची आणि या संधीचं जर का संतोषने सोनं केलं तर येणारा भविष्य निश्चित स्वरूपाने साक्ष देईल संतोष गोस्वामी या नावाची. हर्षल पुन्हा एकदा सज्ज झाला राईट राऊंड द विकेट संतोषांच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र कम्मालीचा चेंडू, हा असतो अनुभव, हा आहे अनुभव. या अनुभवाचा वापर हर्षलने मात्र योग्य टप्प्यावरती केलाय. यावेळेस अचूक मारा केला गेला, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला, विकेटच्या अंतिम टप्प्यामध्ये चेंडूला मात्र डिलिव्हर केलं गेलं. एक पेक्षा जास्त काय नाहीये, हतबल झालाय निरा. आपण पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग्स 11 संघ खांदे कुठेतरी टाकले की काय असं म्हणावं लागेल. नर्व्स पूर्णपणे अनकंट्रोल झालेत की काय असं म्हणावं लागेल, परंतु पाजी अधीन देखील मैदानाच्या आतमध्ये आणि जोपर्यंत जागो मैदानाच्या आतमध्ये तेव्हापर्यंत सर्व काही शक्य आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. हर्षल देखील कमी नाहीये मित्रांनो, हा देखील दांडगा खेळाडू आहे. 2 चांगले खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. मी आधीच उल्लेख केला होता फेवरेट झोन आहे या खेळाडूचा व्ही शेपला टार्गेट करणं आणि आता मात्र आपण पाहतो की व्ही शेपला केला गेला टार्गेट. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीधा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा येतोय दणदणीत षटकार 6 धावांसाठी. परंतु या मागच्या वर्षीपासून मी पाहतोय परेश 11 संघाची नवीन बांधणी झाली, नवीन चेहरे या संघामध्ये आले आणि तिथून मात्र आपण पाहतोय की एक वेगळी ताजगी निर्माण झाली आणि हीच ताजगी मला असं वाटतंय की हर्षलला देखील एक संजीवनी देते, एक मनोबल वाढवते आणि म्हणूनच की हर्षल मात्र एक कमालीचा कमबॅक करतोय, वेगवान मारा करतोय हर्षल आणि जागोला कुठेतरी थांबवण्याचं काम करतोय.
पावलं जी पडतायत त्या पावलांना बेड्या लावल्या जात आहेत हर्षलच्या माध्यमातून. अजून देखील या षटकातील चेंडू शेष 2. जागो अद्याप देखील एकच बॉल आहे का? 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉल मध्ये अजून जरी 2 षटकार आले तरी देखील 1111 रुपये. खोला टाकला होता चेंडू, पुन्हा एकदा वेगाने मारा केला गेलाय. कमलीचा मारा इथं मात्र केला गेला चुकीच्या ठिकाणी. इथे मात्र फेकी केली गेली. कुमार तिथे उपस्थित होते. चेंडूला जोपर्यंत रोखतील तोपर्यंत 2 धावा स्कोर कार्ड वरती येतात. हमजा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. स्कोर जाऊन थांबतोय 31-31. दीपक मोठा फटका येईल का? स्वीट एंड केला जाणार का? कहाणी में जब तक सब कुछ सही ना हो तब तक कहानी में अंत नहीं होता. हा षटकार येईल का? बघूया शेवटचा चेंडू आहे 31 आणि एकूण स्कोर झालाय 31, म्हणजे 31 स्कोर झालेला आहे आणि 31 स्कोर पूर्ण झालेले आहेत. आता बघूया हर्षदचा शेवटचा चेंडू असेल पाजी बघूया शेवटच्या चेंडूमध्ये आपलं नाव आजरामर करतील का? कारण जागो बघूया जागो शेवटचा चेंडू आणि बघूया जागो आपल्या संघाला कुठपर्यंत मारला बॉल लेगच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण आणि एकच धावावर सामान मानावं लागणार जागो याला. आणि नाही कौतुक करावं लागेल. थोडेसे लेट आले परंतु थेट आले. एक षटकाराने मात्र धाव फलकाला थोडासा वेग मिळाला. नो डाऊट सुरुवातीच्या आघाडीच्या फलंदाजाने पाहिजे तशी सुरुवात करून दिली नाही परंतु या षटकाराने मात्र एक थोडीशी ताकद प्रदान झाली. धाव फलकावरती आपण पाहतोय हमजा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय 32 रन ऑन स्कोर कार्ड आणि 33 विल बी द टू विन. बघा 33 धावा देखील या संघासाठी मी तर म्हणेन की एक सन्मानजनक स्कोर आहे. त्यांच्याकडे तो गोलंदाजीचा तोफखाना आहे परंतु परेश शिलवण संघ पिंक पॅन्थर्स यांना कमी लेखून चालणार नाहीये. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ चांगल्या लयमध्ये त्यांच्याकडे असलेले इंथुझियम त्यांच्याकडे असलेलं पोटेन्शियल ते ज्या लयमध्ये खेळत आहेत त्यांचं कॉम्बिनेशन हे सर्व काही आहे ना सध्याच्या घडीला खूप लयबद्ध चाललंय आणि या लयाचा वापर या कन्सिस्टन्सीचा वापर या मॅच विनिंगसाठी केला जाणार का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये वावरतोय. खूप चांगली मॅच आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना तुमच्या समोर चालू आहे. येणारा पुढील सामना असणार आहे जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश वर्सेस आदित्य प्रिया लॉजिस्टिक. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. मित्रांनो क्रिकेटमध्ये जिद्द चिकट आणि मेहनत जर आपल्याकडे असेल तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. कारण क्रिकेट असा खेळ आहे अनिश्चितचा खेळ असतो. कोणी जिंकत असतो कोणी हरत असतो. कारण पहिला बॉलवर मॅच आणि शेवटच्या बॉलवर मॅच अवलंबून असते क्रिकेटवर. क्रिकेट आहे क्रिकेट एक पॉझिटिव्ह पण आहे आणि क्रिकेट एक विश्वासाचा खेळ आहे. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की आपल्याला खूप काही शिकायला मिळतो की खूप काही शिकून जातो. कारण आयुष्यामध्ये जर आपल्याला करायचं असेल तर जिद्द असली पाहिजे आणि क्रिकेट ही आपल्याला जिद्द शिकवत असते म्हणजे क्रिकेट. माहिती नाहीये मला परंतु किशोर मैदान के अंदर आ गया हे मात्र नक्की आहे. आणि किशोर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत LIG करांचा श्वास
हा टॉपला असणार आहे, कारण की या मैदानावरती जर का 2 ते 3 मोठे फटके खेळले गेले ना, मी तर एवढंच म्हणेन की होत्याचं नव्हतं होऊ शकतं. आणि हो यस, किशोर मैदानाच्या आतमध्ये किशन नो डाऊट इनफॉर्म फलंदाज आहेत, खूप चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत आणि एकीकडे अनुभव आणि एकीकडे आपण पाहतो की नवतारुण्य, म्हणजे हे कॉम्बिनेशन खूप चांगलं असतं. पण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय कोण आलाय, तर तो म्हणजे पनवेल प्रीमियर लीग जिंकणारा संघ रॉयल कळंबोली. आणि त्या संघामध्ये यावर्षी मात्र ज्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली, अर्थातच साहिल मोहिते बॉलिंग ट्रॅकवरती आला. मॅन फ्रॉम जाधववाडी सध्या सज्ज झालाय आणि पहिलं षटक तो हाताळतोय, निर्णायक षटक तो हाताळतोय आणि कशा प्रकारे ते हाताळलं जाईल. हॅलो. तर बघा, साहिल यांच्यासाठी पारितोषिक आलंय. या षटकामध्ये 3 विकेट संपादित केल्या गेल्या, तर मात्र 1,000 रुपयांचं पारितोषिक तेजसजी यांच्याकडून. एकूण स्कोर झाले 32 आणि 33 रन पूर्ण करायचे आहेत तुम्हाला. पाहूया मॅच कडे जाऊया आता. आणि बॉलिंग आणि बॅटिंगवर किसन, साईल आणि किसन. बघूया त्यांच्यामध्ये लढत, मारलेला बॉल आणि तिथं फिल्डर सज्ज आणि 1 धावावर समाधान मानावं लागणार आहे. या दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन आज या स्पर्धेसाठी झाले, अर्थातच एक यशस्वी युवा उद्योजक आणि स्पेशली आमच्या विनंतीला मान देऊन खोपोलीवरून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय की मंगेशजी शिर्के साहेब, त्याचबरोबर सिद्धेजी घोडके साहेब हे आमच्या समेत जुडले गेलेत. मी दोन्ही मान्यवरांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. घोडके साहेब असतील, सुर्वे साहेब असतील, आमच्या विनंतीला मान देऊन स्पेशली खोपोलीवरून आलेत. ही सर्वसामान्य गोष्ट नाही, परंतु यावेळेस मात्र फिरवलाय चेंडू हवेमध्ये. सचिन कारवार चेंडूच्या खालती विकेटचं पतर आणि इथे मात्र आपण पाहतोय साहिलला मिळालंय मोठं यश. डीजे, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात, याबद्दल नक्कीच तुझं थँक्यू बोलतो. बॅक टू द क्रिकेट जाऊयात. मैदानाच्या दिशेने खूप मोठी विकेट संपादित केली गेली. मी तर असंच म्हणेल की वेल मासा जाळ्यामध्ये सापडलाय की काय, कारण की किशोर हा असा एक फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये जो होत्याचं नव्हतं करू शकतो, तो मात्र बाद झाला आणि साहिलला मिळाली मोठी सफलता. 3 विकेट, 1,111 रुपयाचं पारितोषिक तेजस्वी गायकवाड यांच्याकडून साहिल याच्यासाठी. पुढील येणारा सामना आदित्य बिर्ला लॉजिस्टिक वर्सेस जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश. मी विनंती करेन मंगेशजी सुर्वे साहेब आणि सिद्धेजी घोडके साहेबांना विनंती करेन की यावं आपण. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आम्ही पार पाडतोय. आज स्पेशली चीफ गेस्ट म्हणून आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही उद्योजक आणि यांच्याच शुभ हस्ते हे मात्र पारितोषिक. इथे मात्र टॉस घेतला जाईल, परंतु हलकाचा ओव्हर पिच चेंडू लॉफ केला गेलाय सीआयडीच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. सीआयडीने प्रयत्न खूप चांगला केला होता, नो डाऊट. चेंडू आवाक्याच्या पलीकडे होता, एकतर हाईट वरून चेंडू येत होता आणि खूप लांबून जाणारा चेंडू सीमारेषेच्या खूप लांब पडला. प्रयत्न खूप चांगला होता शिवम यांचा, परंतु इथे आपण पाहतोय की षटकार येतोय. फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतायत. काय सुरुवात आहे, पहिल्याच बॉलवरती षटकार. दीपकजी, पहिल्याच बॉलवर षटकार मारलेला आहे. त्याचा मारला रोहितने किसनला. आता किसन साईला, आता साई या दुसरा बॉल फेकण्याचा जात आहे रोहितला. रोहित पाहूया, रोहितने मारलेला बॉल तिथं सतरक्षण खूप चांगलं होतं आणि एकच रनावर समाधान मानावं लागत आहे परेश 11 संघाला. खूप दोन्ही नामवंत संघ आहेत, परेश 11 असेल आणि आता तिसरा
बॉल फेकायला जायला साहिल नाव काय होतं ते साईडला कोण आहे? किशनला बघूया. मारलेला बॉल लेग साईडच्या दिशेने. आता बघूया तिथं फिल्डर सज्ज होण्याचं आणि तो फिल्डर सज्ज आणि 2 रन पूर्ण केलेले आहेत परिषद 11 संघाने. आणि तिसरी बघूया तिसरी धावाच्या प्रयत्नात पण त्यांना तिसरी धाव करण्याचा अपयश आलेला आहे परिषद 11 संघाला. खूप मोठा संघ आहे परिषद 11 संघ, कारण जर आपल्याला जिंकायचं असेल तर मोठकं फटके येणं गरजेचं आहे. आणि इथं जो मान्यवर आहे ते आपले बॅटिंग पाहण्यासाठी आलेले आहेत. त्याने जर खुश करण्यासाठी तर मोठे फटके येणे जरुरी आहे. दीपकजी, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. या सामन्यावरती जर का कुरघोडी करायची असेल तर परिशीलन संघाला आता मोठे फटके खेळावे लागेल. रोहितने ज्या प्रकारे षटकाराने सुरुवात केली त्या प्रकारचे मोठे स्ट्रोक किसन यांना देखील खेळावे लागतील. किसनकडे क्षमता आहे आणि खूप अनुभव देखील त्यांच्याकडे आहे, परंतु फटका येणार का? त्यावेळेस मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न, सायलेनचा कम्मालीचा चेंडू होता. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पिचिंगची डिलिव्हरी आपण पाहतोय. अंतिम चरणामध्ये रनआउटचा खतरा, चुकीची फेकी, कलेक्ट करता आलं नाहीये. हॅप्पी तिथे उपस्थित होते. साहिल देखील थोडेसे मिस करताय चेंडूला. 2 धावा वेगाने इथे कंप्लीट केल्या गेल्या. षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय धावा येत आहेत त्या म्हणजे 12. बघा, जे घडलं पहिल्या सत्रामध्ये तेच घडलं दुसऱ्या सत्रामध्ये. म्हणजे अद्याप देखील आपण पाहतोय दोन्ही संघांच्या पारड्यामध्ये समसमान मात्रेमध्ये झुकलेला हा सामना. 12 चेंडू 21. बघा दीपकजी, सांगायचं म्हणलं ना तर 3 मोठे षटकार आणि सामन्याला कलाटणी. काय सांगाल, 3 मोठे फटके येतील का? बघूया आता क्रिकेट आहे सर. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. कोणी जिंकू शकतो, कोणी हरू शकतो. पण क्रिकेट हा सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हरेल, कारण 12 बॉलमध्ये 21 धावाची गरज आहे परिषद संघाला. बघूया मैदानामध्ये समजेल आपला कोण जिंकेल कोण हरेल. लवकरात लवकर आपला सामना सुरू करावा ही विनंती करत आहे आम्ही तुम्हाला, कारण मान्यवर आहेत. मान्यवरांना पण सामना पाहायचा आहे, कारण त्यासाठी ते सामना बघायला आलेत एवढ्या दूरवरून. बघूया सामना. बॉलिंग सचिन आणि बॅटिंग रोहित. सचिन आणि रोहित या दोघांमध्ये लढत चालणार आहे. आता बघूया 12 बॉल 21 धनाची आवश्यकता आहे परिशीलन संघाला. बघूया, क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. कोणी जिंकू शकतो, कोणी हारू शकतो, कोणी लढू शकतो, कोणी हारू शकतो. पण कोण सांगत नाहीये कोण जिंकेल कोण हरेल. लवकर सामना सुरू करावा, कारण टाइम खूप कमी आहे. टाइम इज मनी. सक्सेस डू नॉट कम टू यू हॅव कम टू गो. जर आपल्याला चमचन ट्रॉफीकडे जर आपल्याला जायचं असेल, ती चमचन ट्रॉफी तुम्हाला म्हणत आहे की मी येण्यास तरी तुम्ही माझ्याकडे या. बघूया, आणि मारलेला बॉल आणि तिथं फिल्डर सज्ज. जर आपलं जिंकायचं असेल ना तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. बघूया, 12 21 धनाची आवश्यकता आहे आणि तुम्हाला आता 11 बॉल 20 धावाची आवश्यकता आहे. बघूया, बघूया 11 चेंडू 20 धनाची आवश्यकता परेश 11 या संघाला. बघूया, दोन्ही संघ बलवान आहेत, नामवंत संघ आहेत. बघूया, मारला बॉल ऑफच्या दिशेने, तिथे फिल्डर सज्ज. बघूया, आणि 2 रन पूर्ण केलेले आहे परेश 11 संघाने. किसन आणि बॉल किती झाले? 2 बॉल पूर्ण झालेत सचिनचं आणि किशन तयारीत आहेत. बघूया मित्रांनो, क्रिकेट आहे मित्रांनो. कुणी जिंकू शकतो, कुणी हरू शकतो. 10 बॉल 18 रनाची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र कमालीचा फटका डीप पॉइंटच्या दिशेने विशाल तिथे उपस्थित आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिली दस्तक. चेंडू जातोय सरळ प्रेक्षकांमध्ये आणि सांगतोय हो लिहून टाका 4 धावांसाठी.
एक पेक्षा जास्त काय नाही. जागोला माहितीये शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवायच्या आहेत, त्याच्याकडे तो विकल्प आहे, त्या विकल्पाचा तो वापर करेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा राहतील का हा सर्वाधिक मोठा प्रश्न पडलाय. सचिन नो डाऊट चांगली गोलंदाजी करतायत, मागील 2-3 स्पर्धेमध्ये डोकीदुखी तो बनलाय भरपूर साऱ्या फलंदाजांची, परंतु यावेळेस परेश 11 संघाच्या खेळाडूंनी दाखवलेला संयम, त्यांनी दाखवलेली स्ट्रॅटेजी, त्यांनी दाखवलेली करामत या मॅचला टर्न करते. हलक्या हाताने छेडखानी केली आहे. सूरज राव तिथे उपस्थित होते. थोडासा ढिसाळ क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा वेगाने कंप्लीट देखील केल्या गेल्यात. बघा दीपकजी, बहुतेक वेळेला आपण पाहतोय की ऑन द लेग साइड फटके खेळणं, ऑफ साइडच्या आतमध्ये घुसणं, ऑन साइडला टार्गेट करणं, षटकार चौकार खेळणं, हेच क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन रोहितने जी चाणक्य बुद्धी दाखवली, रोहितने जो टेम्परामेंट दाखवलाय, रोहितने जो संयम दाखवलाय ना, चिक्की डबल, या चिक्की डबलने आता मात्र आपण पाहतोय सचिनला देखील कोड्यामध्ये पाडले. येणारे चेंडू असतील 7 आणि आवश्यकता असेल विजयासाठी 11. निर्णायक चेंडू, सामन्याला कलाटणी देणारा चेंडू, निर्णायक मुद्द्यावरती चेंडू येऊन थांबलाय. हा चेंडू निर्धाव आला तर सामन्याला कलाटणी. फटका देखणा आहे, फटका सुंदर आहे, फटका लाजवाब आहे. हे प्रभू, हे हरि राम, हे हरे कृष्ण जगन्नाथम, ये क्या हो गया. हा येतोय 4 धावांसाठी नेत्रदीपक चौकार. होतं कुणाच्यासाठी हाच एक प्रश्न पडलाय. डीजे बल्लू तिथे उपस्थित आहेत, गाणं वाजवलं गेलंय सुंदर, परंतु जिंकणार कोण हा सर्वाधिक मोठा प्रश्न. परंतु व्यासपीठावरती आपण पाहतो की आमच्या लाडके आयोजक अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राहुलजी चव्हाण साहेब आमच्या सर्व मान्यवरांबरोबर काहीशी चर्चा करतायत आणि ज्यांचं नुकतं शुभागमन आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. अर्थातच खोपोली परिसरातील एक असं तानशूर व्यक्तिमत्व जे सदैव युवकांच्या पाठीशी असतं, जे सदैव समाजकारणामध्ये असतं, जे सदैव धार्मिक कार्यक्रमामध्ये असतं, जे सदैव आणि सदैव काहीतरी करू पाहणार म्हणून ज्या व्यक्तिमत्वाला सदैव खोपोली शहरामध्ये नावाजलं गेलंय, अर्थातच सुर्वे साहेब आमच्या समेत जुडले गेलेत. त्यांना देखील अक्षरशः मोह आवरला गेला नाहीये. सर्व डोळे आता प्रेक्षकांचे, पाहुण्यांचे, मायबाप जनतेचे मैदानाच्या दिशेने गेलेत. काय काटा किर सामना चाललाय. हाय व्होल्टेज ड्रामा असतो ना, तोच आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 6 असतील, आवश्यकता असेल कंपल्सरी 6, कंपल्सरी 6 धावा. सचिन तेंडुलकर यांनी 2 वेळा विक्रम करून दाखवलाय. हा एकदा साऊथ आफ्रिका आणि एकदा ऑस्ट्रेलिया यांच्या विरोधामध्ये 6 बॉल 6 धावा डिफेन्स केल्या होत्या. आता अवी ते काम करतील का. स्ट्राईक वरती आपण पाहतोय किसन यांच्या विरोधामध्ये सोपर असणार नाही. 6 चेंडू 6, सामन्याला सुरुवात. राईट ओव्हर द विकेट अवी. फटका मोठा हवाई सफर. चेंडू सीमा रेषा पार. विजय षटकार आलाय, धावसंख्येची बरोबरी. 11 संघ विजयी ठरतात. सेलिब्रेशन झालं पाहिजे मित्र.